सॉलिड फिश. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओत. मी आहे विशाल आणि तुम्ही पाहत आहात द जंगल बॉय. मित्रांनो, आज आम्ही जाळं लावून व्हाळाचे मासे पकडले. एकदम सोपी पद्धत आहे. कसे पकडले ते तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पहा. गुन्हेगार काय पोदाच्या मधला धर आणि कोण्या दवर रे मी पाय दवरलो तुझ सर. ती काठी लावूया ना आणि बाणा परत. हा आणि दारू नाही राहू तू. तुकडे तुकडे बाणाया राव. माका हिसको बसलो तेव्हा मेन तेव्हा अर्धा बागावला असताना आता. अशा प्रकारे जाळ्याचा सेटअप लावून झालेला आहे मित्रांनो. आता काही क्षणातच पाणी खदळल्यावर जाळं माशाने भरून जाईल. चलत राह ना, हात दाखवाय तू मग पडवून चालू कर. आता इकडे जाऊन माशांना पाणी खदळत येणार आहे. सगळं पाणी डबकावत आल्यावर मासे सगळे ह्या जाळ्यात येऊन भरतात मित्रांनो. या जाळ्यात भरल्यावर आम्ही ही दोरी अडकवलेली आहे पाण्यात. ही दोरी उचलली की जाळं सगळं भरून जातं. कोपऱ्याला लांब वरती तो डोंगराच्या एकदम मुळाजवळ वाळ जिथून खालचा भाग चालू झाला ना वाळाचा, तिथपर्यंत मासे असणार आहेत चढलेले. ते सगळे आता बडवत बडवत पाणी आला की मासे सगळे येऊन जाळ्यात भरतात. ही एक जुनी पद्धत आहे जी मच्छरदाणी किंवा जाळ्या वगैरे लावून मासे धरत होते छोटे छोटे. आणि खायला पण एकदम टेस्टी असतात ते. आमच्या इथे त्या माशांना अळय असं म्हणतात. तो बघा तिकडे लांब टोकाला जाऊन सगळं आता बडवत बडवत इकडे येणार. इथे आला की हे सगळे मासे वाळातले घाबरून खाली येऊन जाळ्यात अडकतात मित्रांनो. तो बघा तिथून बडवत बडवत येतोय पाणी. पाणी आपटत आपटत आला की मासे सगळे खालती येऊन भरतात.
बडवत बडवत आलेला आहे. आता थोड्याच उशिरात सगळं जाळं भरून जाईल. मासे भरायला चालू झाले मित्रांनो. राहा, थांब थांब, उकलून धर. बच्चे सॉलिड फिश. तोळ मासा, तोळ मासा. बघू शकता मित्रांनो, जाळीत फक्त पाणी सगळं खदळून जाळी भरली. मासेच मासे जंगलातल्या वाळात. तोड रे, 2 किलो मासे एका पावटीचे. अळय आणि फक्त अळय. आणि हो तोळ मामा. मासे भरायला चालू झाले मित्रांनो. ह्या काढ, ह्या काढ, हे काढ, काठी काढ, पहिली ही काठी काढ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांनो, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ. टाक अशीच ते अशीच ते कचरो मगे टाक्या ह्याच्यातली द्या काढूया.